a certain sum is invested for a certain time. For a certain time. Okay, okay, ठीक है, fine, fine, fine. It amounts to rupees 450 at 7% per annum. 7% per annum. But when invested at 5% per annum, 5% per annum, it amounts to rupees 350. आपल्याला विचारलाय फाइंड द टाइम. फाइंड द टाइम असा प्रश्न विचारलाय आणि तुमचे ऑप्शन्स पण दिलेले आहे. ऑप्शन्स आर गिवन 50 years, second option 60 years, third option 45 years, fourth option 40 years. Okay. आता a certain sum is invested for a certain time आणि काय म्हटलं, it amounts to 4050 at 7% per annum, but when invested at 5% it amounts to 350 rupees. आता मला सांगा, जो आपला रेट पहिला जो रेट 1 होता असं त्याला म्हणू आपण, रेट 1 तो किती आहे, 7%. आता याला ती अमाऊंट किती होते, 450 होते. आणि रेट 2 ला ती अमाऊंट किती, रेट 2 किती आहे तुमचा 5%, तर त्याला ती किती येते, 350 होते. आता मला सांगा तुम्ही इथं या दोघं रेट मधला फरक किती आहे, या दोघं रेट मधला डिफरन्स किती आहे. या दोघं रेट मधला मी डिफरन्स घेतला तर तो किती येतोय, 2% येतोय. आणि 2% आणि इथं अमाऊंट मध्ये फरक किती आहे, अमाऊंट मध्ये फरक किती आहे, अमाऊंट मध्ये फरक कितीचा आहे, 100 रुपयाचा फरक आहे. म्हणजे आपण इथं असं म्हणू शकतो बघा, 1% इज इक्विव्हॅलंट टू हाऊ मेनी, 50 रुपीज. 1% इज इक्विव्हॅलंट टू 50 रुपीज. ओके. म्हणजे या पर्टिक्युलर केसमध्ये रेट ऑफ इंटरेस्ट हा किती आहे तुमचा, सॉरी 1% व्हॅल्यू म्हणजे किती आहे, 50. इट मीन्स दॅट 100% व्हॅल्यू इज इक्वल टू 5000 रुपीज. म्हणजे पूर्ण अमाऊंट जी आपण इन्व्हेस्ट केली आहे ती अमाऊंट किती आहे, ती अमाऊंट किती येऊन जाईल, 5000 रुपये. तो मला सांगा आता, 5000 रुपयाचे मला 450 रुपये व्याज भेटतंय. ओके, SI मला भेटतंय. प्रिन्सिपल अमाऊंट माझी 5000 रुपये आणि रेट ऑफ इंटरेस्ट 7% आहे. तर आपल्याला एन काढायचं. एन इज इक्वल टू 450 गुणिला 100 भागिला 5000 गुणिला 7. 5000 गुणिला 7. ओके. सो याला जर सिम्प्लिफाय केलं तर भाग जाणार नाही, याला भाग जाणार नाही. ओके, याचं उत्तरच सपोज व्हॉट इज द टाइम, 0 कट होतील. वेट 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 बघा, उत्तर इथंच दडलेलं आहे. उत्तर इथंच दडलेलं आहे. आता बघा इथं 2%, 2% चा डिफरन्स किती घेतला आपण, 100 आला आहे. तर 1% व्हॅल्यूचा डिफरन्स किती येणार आहे, 50 येणार आहे. किती येणार आहे, 50. अँड दॅट इज युअर आन्सर, दॅट इज 50 years.
That is 50 years. Yes. तर याच्यासाठी बघा काय सूत्र काय वापरलं आहे, यांच्यासाठी एक शॉर्टकट इथं वापरलेला आहे. तो शॉर्टकट मी तुम्हाला लिहून देतो इथं. सो लेट मी इरेज दिस पार्ट. एक शॉर्टकट आहे बघा. अशा पद्धतीने जर तुम्हाला सिच्युएशन जर आली तर टाइम इज इक्वल टू A1 minus A2 divided by A2 into R1 minus A1 into R2. That's it. आणि व्हॉट इज A1 A2? A1 म्हणजे पहिली अमाऊंट 1. A2 म्हणजे काय? अमाऊंट 2. R1 म्हणजे काय? रेट 1. आणि R2 म्हणजे काय? रेट 2. आता बघा इथं जर आपण टाकलं व्हॉट इज फर्स्ट अमाऊंट 450 वजा 350 भागीला 450 गुणिला 350 गुणिला 7. सो 350 गुणिला 7 वजा 450 गुणिला 5. सो वरचं 100 झाला तुमचं. खाली 50 कॉमन काढू शकतात तुम्ही. 50 जर कॉमन काढला तर इथं काय राहील? 7. 7 7 49. इथून 50 जर कॉमन काढला तर किती आलं असतं इथं? 50 जर कॉमन काढला तर 9. 9 5 45. तर बघा काय भेटतं आपल्याला? 100 भागीला ओके गुणीला 100 पण आहे, इंटू 100 आहे. ओके इंटू 100 पण आहे. सो इथं भेटलं 100 50 गुणीला 4. भाग द्या मग. 50 एक 50, 50 जुने 100, बे एक बे, बे दुने 4, 100 भागीला 2 म्हणजेच किती आलं? 50 इयर्स. सो हा फॉर्म्युला लिहून घ्या. महत्त्वाचा फॉर्म्युला इंटू 100 आहे पुढे. A1 मायनस A2 डिवायडेड बाय A2 इंटू R1 मायनस A1 इंटू R2. स्क्रीनशॉट घ्या. महत्त्वाचं आहे. अशा प्रकारचा प्रॉब्लेम आला तर काही वेळातच आपण त्याला वर्कआउट करू शकतो. किंवा मग अजून जर तुम्हाला शॉर्टकट पाहिजे असेल तर हा शॉर्टकट पण तुम्ही करू शकतात बरं. म्हणजे हा 7% बघा, हा 5% वाढ. त्यांच्यातला डिफरन्स किती आहे? 2%. 2%ला 100. 1% म्हणजे किती? 50. दॅट्स इट. 50 तुमचं उत्तर त्या ठिकाणी येईल. असं पण केलं तरी तुमचं उत्तर येतंय. पण समजा तरी तुम्हाला शंका वाटत असली तर दुसऱ्या पद्धतीने तुम्ही करू शकता. आता बघा दुसरा अजून एक प्रश्न देतो मी तुम्हाला. प्रत्येकाने मला उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. A certain sum of money, a certain sum invested for certain time. It amounts to rupees 500 at 8% per annum. माझा आवाज येत नाहीये का? काही लोक असं म्हणतात माझा आवाज येत नाहीये. तुमच्याकडचं नेटवर्क चेक करा. बट वेन इन्व्हेस्टेड ॲट 3%, अथर्व तुझं चेक कर रे बाबा, तर तुला आवाजच येणार नाही आता. 3% पर ॲनम, इट अमाउंट्स टू रुपीज 200. फाइंड टाइम. फाइंड टाइम. 100 years
200 years, 50 years, and fourth 300 years. Chalo, come on. Just put the answer in chat box. Very good, Kronali. आपण फॉर्म्युला घेतलाय टाइम साठी. टाइम इज इक्वल टू A2 मायनस A1. सोपा फॉर्म्युला आहे. A2 इंटू R1 मायनस A1 इंटू R2 इंटू 100. जस्ट पुटअप करा व्हॅल्यूज. सो तुमचा अच्छा A1 मायनस A2 आहे. सो 500 वजा 200 भागीला 200 गुणिला 8 म्हणजे किती आले 1600 वजा 500 गुणिला 3 1500 गुणिला 100. सो काय येणार आहे 300 भागीला 100 गुणिला 100. 100 100 कॅन्सल होऊन जाईल. तुमचं उत्तर येणार आहे 300 इयर्स. 300 इयर्स तुमचं उत्तर येणार आहे. ओके, समजलं असेल तर थंब दाखवा, यस म्हणा, व्हॉट एव्हर यू वॉन्ट टू से. कम ऑन. आता बघा, नाही प्रिव्हियस मेथडने येत नाही याच्यामध्ये. पुढचा प्रश्न बघा काय आहे बघा. नाही नाही, पहिल्या मेथडने येणार नाही याच्याने. अ सम वॉज पुट ॲट SI at certain rate for 2 years. प्रश्न व्यवस्थित बघा. म्हणजे काही रक्कम आपण सिंपल इंटरेस्टने ठेवली. किती वर्षासाठी? 2 वर्षासाठी. आता तो काय म्हणतोय, हॅड इट बीन पुट म्हणजे ती जर ठेवली असती तर हॅड इट बीन पुट ॲट 3% हायर रेट. तीच अमाऊंट किंवा तीच रक्कम जर 3% हायर रेटने ठेवली असती तर इट वुड हॅव फेच म्हणजे आपल्याला जास्त भेटले असते. इट वुड हॅव फेच 300 रुपीज मोर. तर 300 रुपये जास्त भेटले असते. आपल्याला काय म्हटलंय, फाइंड सम. तुमचे ऑप्शन आहेत 4000, 5000, 6000 आणि चौथं 7000. आता बघा, पुन्हा आपण त्या पद्धतीने विचार करू. बघा 2 वर्षामध्ये 2 वर्ष कालावधी देऊन टाकला. इथं व्याजदर कितीने वाढतोय? 3% वाढतोय. म्हणजे व्याजदर 3% वाढला तर आपल्याला 300 रुपये जास्त भेटले. किती वर्षात? 2 वर्षात. मग जर 1% वाढला तर व्याज किती होतील? 100 रुपये जास्त भेटतील. किती वर्षात? 2 वर्षात. मग एका वर्षात किती जास्त भेटायला पाहिजे? 1 इयर मध्ये किती जास्त भेटायला पाहिजे? 50 रुपये मोर. दॅट्स इट. 1% इज इक्वल टू 50. तर 100% व्हॅल्यू बरोबर किती? काढून घ्या. 100% व्हॅल्यू बरोबर 5000. तुमचं उत्तर 5000 यायला पाहिजे. पर्याय क्रमांक 2.
प्रश्न समजला असेल तर चॅट बॉक्समध्ये यस म्हणा, थंब दाखवा, व्हॉट एव्हर यू वॉन्ट टू से. कम ऑन. कारण पूर्ण अमाऊंट म्हणजे काय तुमची? पूर्ण अमाऊंट म्हणजेच काय? 100% अमाऊंट. लक्षात घ्या. आणि तेच केलंय आपण इथं. एक प्रश्न मी तुम्हाला देतोय अजून बघा. प्रत्येकाने करण्याचा प्रयत्न करा. समजा a sum was put at SI at certain rate for 2 years. Had it been put at 5% higher rate, 5% higher rate, it would have fetched, it would have fetched 120 rupees more. Find the sum. Find sum. Your options are 1250, 1000, 750, and 1500. Come on. Come on. Come on. खूपच कमी लोक रिस्पॉन्ड करतायत. जस्ट गिव्ह मी द रिस्पॉन्स फास्ट. 2 वर्षामध्ये बघा 5% जास्त म्हणजे किती होत आहेत? 125 रुपये. म्हणजे 1% जास्त हा 25 रुपयाशी कोरिलेट करणार आहे. किती वर्षात? 2 वर्षात, 2 इयर्स मध्ये. म्हणजे मग एका वर्षात त्याने किती जास्त दिले? याच्या हाफ, 12.5% और 12.5. So 1% is equal to this. So therefore 100% amount will be equal to, याला 100ने गुणून टाका, 1250 तुमचं उत्तर येणार आहे, पर्याय क्रमांक 1. आता या ठिकाणी तो रेट वाढलेला असो का कमी झालेला असो त्याचा काही फरक पडणार नाही. आता बघा सिच्युएशन थोडीशी उलटी करतोय मी. 25 कसा आला? अभिषेक, 5ला या 5%ला 5ने भागितलं तर 1 येतो, तर ह्या 125ला 5ने भागा रे. हो राजे हो. अथर्व, आपला हा अभिषेक. चला आता मी पुढचा प्रश्न देतोय, प्रत्येकाने न चुकता मला त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. A sum was put. A sum was put at SI at a certain rate of interest.
हा 125 2 वर्षासाठी आहे अनिता. सर्टन रेट ऑफ इंटरेस्ट. Had it been put, had it been put 3% lower rate, 3% lower rate, it would have fetched, it would have fetched म्हणजे किती रुपये जास्त कमी भेटले असते आपल्याला आता? 300 रुपये कमी भेटले म्हणता असं. इट वुड हॅव फेच 300 रुपीज लेस. फाइंड द सम. फाइंड द सम. हा तुमचे ऑप्शन्स आहेत 4000, सिमिलर टाईपचा प्रश्न आहे 5000, 6000 आणि 7000. फक्त थोडाफार बदल आहे, थोडाफार बदल आहे. व्हेरी गुड नितीन. हा फॉर 2 इयर्स आहे रेट ऑफ इंटरेस्ट, फॉर 2 इयर्स. 2 इयर्स आहेच शिल्पा. गुड. पुन्हा तेच 3%ला आपल्याला 300 रुपये कमी भेटत आहेत, 300 रुपीज लेस. So that means 1% value is equal to 100 rupees less. In how many years? 2 years. So एका वर्षासाठी 1% is equivalent to 50. So 100% amount is equivalent to what? 100% equivalent to 5000 rupees, which is your option number 2. Is absolutely correct. आय होप हा मुद्दा क्लिअर झालाय. मी आता थोडासा टाईप बदलतोय प्रश्नाचा. मी टाईप बदलतोय. बघा, a certain sum of money amounts to rupees 550 in 3 years and to rupees 650 in 4 years. Find the sum. फाइंड द सम असा प्रश्न विचारलाय आणि आपल्याला ऑप्शन्स दिलेत. आता बघा, कालपासून आपण एक डिस्कशन करतोय की सिंपल इंटरेस्ट हे कसं असतं, प्रत्येक वर्षासाठी सारखं असतं. सिंपल इंटरेस्ट इज सेम फॉर ऑल द गिवन इयर्स. सिंपल इंटरेस्ट इज सेम फॉर ऑल द गिवन इयर्स. आता बघा, काही अमाऊंट इन्व्हेस्ट केली होती सुरुवातीला, तिचे 550 रुपये झाले 3 वर्षामध्ये आणि 650 झाले 4 वर्षामध्ये. आता बघा, ही 550 रुपये अमाऊंट आहे, कितव्या वर्षी आहे? 3 वर्षा शेवटी. आणि 650 अमाऊंट आहे किती वर्षा शेवटी? 4 वर्षा शेवटी. मग मला सांगा, या गॅप मध्ये किती वर्षाचा गॅप आहे? हा 1 वर्षाचा गॅप आहे, 1 इयर गॅप. आणि या एका वर्षाच्या गॅप मध्ये किती रुपये वाढतायत? 100 रुपये वाढतायत. मग आपण आतापर्यंत असं म्हटलंय की ही इन्क्रीज अमाऊंट इज नथिंग बट व्हॉट? दिस इन्क्रीज अमाऊंट, ही वाढलेली रक्कम म्हणजेच काय? व्याज आहे. म्हणजेच काय? व्याज आहे. आणि इथं व्याजाचा प्रकार मेन्शन केला नाहीये, तर आपण कालपासून म्हणतोय की व्याजाचा प्रकार मेन्शन केला नसेल तर तो काय घेतला जातो? एसआयएस घेतला जातो. मग मला सांगा, एका वर्षाचं व्याज किती आहे? 100 रुपये. एका वर्षाचं व्याज किती आहे? 100 रुपये. या अमाऊंट मध्ये किती वर्षाचं व्याज इन्क्लूड केलेलं आहे? 3 वर्षाचं व्याज. मग एका वर्षाचं व्याज 100 रुपये असेल
सो 1 year इंटरेस्ट, बघा किती साधा हिशोब आहे हा. 1 year इंटरेस्ट, 1 year इंटरेस्ट इज 100 रुपीज. सो 3 year इंटरेस्ट इज किती होईल? 3 year इंटरेस्ट विल बी 300 रुपीज. मग या 550 मध्ये 3 वर्षाचा इंटरेस्ट इन्क्लूड केलाय ना, म्हणून आपण सम काढताना काय करू, आपण या 550 मधून साधा हिशोब आहे, 300 रुपये इंटरेस्ट वजा करून टाकू, 250 रुपये तुमचं उत्तर येणार आहे, जे पर्याय क्रमांक 1 आहे. प्रश्न समजला असेल तर चॅट बॉक्स मध्ये यस म्हणा, थंब दाखवा. कम ऑन एव्हरीवन, कम ऑन एव्हरीवन. ते साधा आहे बघा, एकदम साधा हिशोब आहे. कारण की आपल्याला सर्वांना कल्पना आहे की सरळ व्याज प्रत्येक वर्षासाठी सारखंच असतं. प्रत्येक वर्षासाठी सरळ व्याज सारखं असतं. मग एका वर्षाचं सरळ व्याज 100 रुपये असेल तर 3 वर्षाचं व्याज किती असेल? 300 रुपयाचं. जसं समजा आपण आता बघा इथं जरी आलो असतो ना आपण, की समजा 4 वर्षाची जी अमाऊंट आहे, आता ह्या 4 वर्षाच्या अमाऊंट मध्ये किती वर्षाचं व्याज इन्क्लूड असेल? 4 वर्षाचं. मग एका वर्षाचं 1 year इंटरेस्ट तुमचं जर 100 रुपये असेल तर 4 yearsचं इंटरेस्ट किती असेल? 4 year इंटरेस्ट, 4 year इंटरेस्ट हे 400 असेल. तर ते हे 650 मधून हे 400 रुपये वजा करून टाका, किती उरतील पुन्हा? 250. म्हणजे प्रिन्सिपल अमाऊंट सारखीच यायला पाहिजे आणि ती येते दोघं ठिकाणी, ती येते दोघं ठिकाणी. मग आता मला बघा समजा विचारलं असतं तर व्याजाचा दर किती, मग मला सांगा 250 रुपयाला एका वर्षाला 100 रुपये व्याज भेटतंय, तर सिंपल कॅल्क्युलेशन करा, हा 2/5 होईल आणि 2/5 म्हणजे किती टक्के होतो रे? 2/5 म्हणजे किती होतो? 40%. 40%. किती लोक सहमत आहेत बघा? 250च्या 10% किती होतील? 25. 250च्या 10% 25, 20% 50 आणि 40% 100. 100 रुपये व्याज मला एका वर्षाला भेटतंय. 100 रुपये व्याज मला एका वर्षाला भेटतंय. लक्षात घ्या. ठीक आहे, पुढचा प्रश्न देतोय मी, करण्याचा प्रयत्न करा. मग आता इथे दोघं गोष्टी विचारल्या. अ सम ऑफ मनी लेंड आउट ॲट अ सिम्पल इंटरेस्ट फॉर 560 रुपीज इन 3 years and 5 years amounts to 600 रुपीज. फाइंड द सम अँड रेट ऑफ इंटरेस्ट. दोघं गोष्टी विचारल्यात. सो खूप काळजीपूर्वक करा. असे प्रश्न विचारण्याचा ट्रेंड आहे, परीक्षा कोणतीही असो. एका रकमेला सरळ व्याजाने 3 वर्षात 560 रुपये होतात आणि 5 वर्षामध्ये 600 रुपये होतात, तर ती रक्कम व व्याजाचा दर किती असं विचारलंय. तर ती रक्कम व व्याजाचा दर किती असं विचारलंय.
ओके, चला करा प्रयत्न. ओके, उत्तरे यायला लागलेत. व्हेरी गुड. बघा, 560 रुपये आपले त्या रकमेचे झाले होते 3 वर्षामध्ये, 3 इयर्समध्ये, आणि 600 रुपये झाले 5 वर्षामध्ये, 5 इयर्समध्ये. म्हणजे हा किती वर्षांचा गॅप झाला? 2 इयर्सचा गॅप झाला. आणि इथं ती अमाऊंट किती रुपयाने वाढली आहे? 40. म्हणजे 1 इयर इंटरेस्ट, 1 इयरमध्ये किती रुपये व्याज भेटेल? 20 रुपये व्याज भेटत आहे. आता मला सांगा, या रकमेमध्ये किती वर्षाचं व्याज इंटरेस्ट इन्क्लूड आहे? 3 इयर्सचं. सो हे एका वर्षाचं इंटरेस्ट आहे. SI 3 वर्षाचं इंटरेस्ट 60 होईल. म्हणजे माझी रक्कम 500 यायला पाहिजे. रक्कम 500 फक्त एकाच पर्यायामध्ये दिसते, दॅट्स इट. तो बघा, 500च्या बरोबर 4% व्हॅल्यू 20 होते. 500च्या 4% बरोबर 20 होतं, कारण 500चा 1% म्हणजे 5 आणि 4% म्हणजे किती? 20. लक्षात घ्या. हा प्रॉब्लेम तुम्हाला पूर्ण समजला असेल तर अशा टाईपचा कोणताही प्रॉब्लेम तुम्हाला जमू शकतो. समजलं असेल तर से यस इन अ चॅट बॉक्स. कम ऑन, कम ऑन. मी तुम्हाला या सारख्याच धर्तीवरचे क्वेश्चन्स मी तुम्हाला प्रॅक्टिसला देणार आहे. तर तुमच्या अजून त्याच्यामध्ये मला तुमच्याकडनं अशी त्या ठिकाणी विनंती करायची आहे की क्वेश्चन्स मी जे तुम्हाला प्रॅक्टिसला देतो ते क्वेश्चन्स तुम्ही काळजीपूर्वक करा. पुढचा प्रश्न फार छान आहे. आपण त्याला 2 वेगवेगळ्या पद्धतीने करू शकतो. बघा, ₹4,000 इज डिवायडेड into 2 parts such that if one part be invested at 3% and other at 5%, the annual interest from both the investment is 144. Find each part. असं म्हटलंय. ओके, आता बघा, हा प्रॉब्लेम आपण लवकरात लवकर एका पद्धतीने करू शकतो आणि त्या पद्धतीचं नाव आहे मिक्सचर अँड ॲलिगेशन. म्हणजे हे 4,000 रुपये 2 भागांमध्ये डिवाइड केले गेले होते. पहिला भाग, दुसरा भाग. पहिला भाग गेला 3% इंटरेस्ट आहे, दुसरा भाग गेला 5% इंटरेस्ट आहे. आणि एकंदरीतच किती इंटरेस्ट भेटले आपल्याला कसं काढता येईल? बघा, एकूण 4,000 रुपयावर किती इंटरेस्ट भेटलं? 144. 100 ने गुणून टाका याला. 100 ने गुणलं तर 0 0 कॅन्सल होऊन जातील. 4ने भाग द्या. 4 त्रिक 12 आणि 4 सक 24. म्हणजे एकत्रित व्याज जर त्यांना 3.6 भेटला.
ही स्टेप तुम्हाला समजली असेल तर से आय इन अ चॅट बॉक्स. मी हा 3.6 जो एकत्रित रेट काढला तो समजला असेल तर से आय इन अ चॅट बॉक्स. कम ऑन. म्हणजे बघा, आता हा 3.6 मी इथं ठेवतोय, 3.6, आणि मी आता तिरकस वजाबाकी करणार आहे. वजाबाकी कशी बघा, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची. 5 वजा 3.6 आणि दुसरा 3.6 वजा 3, तर आपल्याला इथे भेटला आता 1.4 भेटला आणि इथे भेटला 0.6. म्हणजेच डेसिमल पॉईंट कॅन्सल होऊन जातील. 14.6 म्हणजे 7.3. म्हणजे पहिली रक्कम आणि दुसरी रक्कम काय प्रमाणात वाटली गेली होती? 7.3. बघा आता इथे किती सोपं होईल ते. 7.3 आणि किती रुपये डिवाइड करायचे? 4,000. 7 आणि 3 यांची बेरीज किती झाली? 10. याला 10 ने भागून टाका. एका भागाची किंमत आली 400. जर मी याला 400 ने मल्टिप्लाय केलं तर पहिल्या भागात त्याने 2800 रुपये गुंतवले होते. मी याला जर 400 ने मल्टिप्लाय केलं तर त्याने दुसऱ्या भागात 1200 रुपये गुंतवले होते. हे तुमचं उत्तर येणार आहे. इतकं सोपं आपण त्या ठिकाणी करू शकतो आणि या पद्धतीला म्हटलं जातं मिक्सचर अँड ॲलिगेशन. मिक्सचर अँड ॲलिगेशन. तुम्हाला हे समजलं असेल तर से यस इन अ चॅट बॉक्स माय डिअर फ्रेंड. यस, दिस इज अ व्हेरी बेस्ट मेथड टू सॉल्व दिस काइंड ऑफ क्वेश्चन्स. खूप सुंदर पद्धत ही, खूप सुंदर पद्धत. एकत्रित रेट काढून घेतला आपण, एकत्रित रेट काढून घेतला. एकत्रित रेट काय येतोय तो काढून घेतला. एकत्रित रेट काढण्यासाठी आपण मग काय केलं त्या ठिकाणी की 4,000 रुपयावर एकूण किती भेटत होते? 150 भेटत होते. सॉरी, 144 भेटत होते. बघ अभिषेक, दोन भागांमध्ये विभाजन केलंय. पहिल्या भागाला रेट किती भेटतोय? 3%. दुसऱ्या भागाला 5%. 4,000 रुपयावर दोघं इन्व्हेस्टमेंट मधून त्याला 144 रुपये भेटले. म्हणजे काय सिंपल काय मग सांगू तुम्हाला, 4,000 रुपयाला 144 रुपये भेटतायत तर 100 रुपयाला किती, म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट, क्रॉस मल्टिप्लिकेशन. तेच केलं आपण इथं. इतकं सोपं. आणि तो मध्ये लिहिला आपण. इथं मध्ये लिहिल्यानंतर तिरकस वजाबाकी करायची. म्हणजे 5 वजा 3.6 हे जे पण गुणोत्तर येणार आहे त्याचं पहिलं पद, आणि नंतर 3.6 वजा 3, कारण आपण काल परवा गुणोत्तरात बघितलंय गुणोत्तराचे पद कधीही निगेटिव्ह नसतात. ते ऑलवेज पॉझिटिव्ह असतात. कधी निगेटिव्ह ते नसतात. ओके, लक्षात घ्या. ओके, अजून एक मी असा प्रश्न देतोय, सर्वांनी करण्याचा प्रयत्न करा. नाही घेऊ शकत आपण अनिता. 3 आणि 4% आपण 3% आणि 4% आपण 4,000चे नाही घेऊ शकत. कारण की 4,000चे भाग केलेत त्यांनी तसे. आपण तसं नाही घेऊ शकत. तसं तुमचं उत्तर आलं असेल तर तुम्ही एकदा चेक करा ते. दॅट इज रॉंग वन. ओके, मी पुढचा प्रश्न तुम्हाला देतोय. हे थोडेफार चेंजेस करतोय मी, सो दॅट माझा हा वेळ वाचणार आहे या ठिकाणी. ओके, बघा आता काय म्हणतोय बघा, सर्वांनी करण्याचा प्रयत्न करा. मी थोडेसे नंबर्स बदलवले इथं. आता नंबर्स बदलवले. 2500 रुपये दोन भागांमध्ये डिवाइड केले. हा, दोन भाग अनइक्वल आहेत. ते दोन भाग केलेत फक्त. म्हणजे दोन भाग सारखे आहेत असं समजून काही गृहीत धरू नका. दोन भागात डिवाइड केले. एका भागावर त्याला 5% प्रमाणे व्याजदर भेटला आणि दुसऱ्या भागावर त्याला 60% प्रमाणे व्याजदर भेटला. द अॅन्युअल इंटरेस्ट फ्रॉम द बोथ इन्व्हेस्टमेंट, दोघं इन्व्हेस्टमेंट मधून त्याला 265 रुपये मिळाले. तर ते आपल्याला विचारलंय की फाइंड द ईच पार्ट. प्रत्येक पार्ट आपल्याला शोधायला लावलाय. तुम्हाला पर्याय पण देऊन ठेवतोय मी. प्रत्येकाने करण्याचा प्रयत्न करा. मी 60 सेकंदाचा वेळ तुम्हाला देतोय. अँड आय एम व्हेरी शुअर दॅट की तुम्हाला हे जमेल.
कम ऑन, आय एम वेटिंग फॉर द आन्सर्स. पहिला भाग आणि दुसरा भाग, हा 5% दिलाय आणि हा 7% दिलाय. एकंदरीत व्याज किती? 265 रुपये भेटले. किती वर? 2500 रुपयावर. गुणीला 100 करा. 2 शून्य कॅन्सल होऊन जातील. 25 ने भाग जातोय का याला? नाही जात आहे. ओके, 25 ने भाग त्याला जात नाहीये. 26. ओके. जास्तीत जास्त काय भाग जाईल त्याला? इथं 5चा भाग जातोय 5 आणि 5 25, 5 त्रिक 15. याला जर भाग दिला 5ने पुन्हा, तर 5 5, 0 5 30. 1.6 नाही येणार. 1.6. वेट 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 25 25 आणि उरला एक. ओके. सो या ठिकाणी ॲलिगेशन होणार नाही. ॲलिगेशन का नाही होणार इथं? ॲलिगेशन होण्यासाठी नेसेसरी कंडिशन काय असते लक्षात घ्या. ॲलिगेशन होण्यासाठी ही जी व्हॅल्यू, तुमचा रेटची जी व्हॅल्यू येणार आहे ना, ती दोघांच्या मधली व्हॅल्यू पाहिजे असते. दोघांच्या मधली व्हॅल्यू पाहिजे असते, पण इथं काही दोघांच्या मधली व्हॅल्यू आपल्याला भेटत नाहीये. तर मग आपल्याला दुसरी पद्धत या ठिकाणी अवलंबावं लागेल. आणि ती पद्धत बघा कशी आहे, की समजा मी जर पहिला पार्ट एक्स रुपीज मानला, तर दुसरा पार्ट मी मानणार आहे 2500 वजा एक्स. ओके. मग याच्यावर किती टक्के प्रमाणे? 5% प्रमाणे अधिक याच्यावर 7% प्रमाणे इज इक्वल टू 265 असं आपल्याला करावं लागेल. आता बघा, याचे 5% जर घेतले म्हणजे काय झाला? 5x भागीला 100 अधिक याला कसं लिहिता येईल? 2500 वजा एक्स गुणीला 7 भागीला 100 बरोबर 265. आता हा तिकडचा दोघं साईडचा 100 इकडे जाताना गुणाकारातील आपण असं लिहू शकतो बघा. 5x अधिक 25 7 75 175 20 वजा 7x बरोबर 26,500. ओके. तर असा भाग या ठिकाणी येणार आहे. आय थिंक देअर मस्ट बी समथिंग रॉंग इन दिस पर्टिक्युलर क्वेश्चन. ओके, तुम्हाला सांगू बघा, याच्यामध्ये त्याने काय म्हटलं होतं? द इंटरेस्ट फ्रॉम द इन्व्हेस्टमेंट बोथ बोथ इन्व्हेस्टमेंट इन 2 years असं म्हटलेलं आहे बघा. तो पार्ट माझ्याकडनं सुटलाय. इन 2 years. आणि तो एक पार्ट सुटल्यामुळे आपलं पूर्ण प्रॉब्लेम गडबड 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 होते. मग मला सांगा, 2 वर्षामध्ये जर 265 रुपये कमवत असेल तो, तर एका वर्षात किती कमवेल रे? हा, याच्यामध्ये 2 वर्षामधून त्याचं इन्कम आहे. 2 years मधून. 2 years मधून 265 आहे, तर एका वर्षामधून त्याला किती असेल? 132.5 भेटले असतील. 132.5 एका वर्षात. यस. आता काढू शकता बघा तुम्ही. आता येईल तो बरोबर म्हटला. म्हणजे 132.5 भेटतायत कितीला? 2500 रुपयाला. हा, गुणीला 100 करा. 2 शून्य कॅन्सल होतील. आता 25 ने भागू आपण. 25 5 25 6 खाली उरले 7 डेसिमल पॉइंट. 25 त्रिक 75. यस, अभी पॉसिबल है. 5:7 5 7 आणि हा 5.3. तिरकस वजाबाकी करा. तिरकस वजाबाकी 1.7 येईल आणि इथं 0.3 येईल. कोणीतरी दिलं होतं वरती मगाशी. सो डेसिमल पॉइंट जर रिमूव्ह केले तर 7-3 येतोय. 7-3 आपल्याला 2500 डिवाइड करायचे. दोघांची बेरीज 20 आली. 20 ने भागाकार करा याला. म्हणजे एका भागाची किंमत किती आली? 125. 125 जर एका भागाची किंमत आली, तर हा इथं 375 यायला पाहिजे आणि हा 2125 यायला पाहिजे. बरोबर, पहिला पर्याय क्रमांक 1 येतोय. समजलं असेल तर थंब दाखवा. थोडी गडबड झाली सुरुवातीला, बट इट्स ऍब्सोल्युटली डुएबल बाय युझिंग दॅट पर्टिक्युलर मेथड. 2 वर्षासाठी दिलं होतं आपल्याला. एका वर्षासाठी आपण त्या ठिकाणी काढायला पाहिजे. ते एका वर्षासाठी आपण काढायला पाहिजे. ठीक आहे. समजलं असेल तर हो म्हणा. चॅट बॉक्स मध्ये थंब दाखवा.
ठीक आहे. तर अशा प्रकारे सिंपल